सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अहो ऐकलत का तुम्ही? अगं बाई काय हो, बरे वाटत नाहीये का तुम्हाला? असे का पडलंय? नाही बरं. घड्याळ बघितलंत का? जायचं ना, चला ना. श्यामाला जाम कंटाळा आलाय ग. दांडी मारू? अहो मला आधी नाही का सांगायचं? मी सगळा डबा तयार करून ठेवला. काय श्यामाला खूप कंटाळा आलाय का आज. असं वाटतं सरळ ताणून द्यावी. वा, मग रजेचं काय? एकही रजा शिल्लक नाहीये ना तुमची? नाही, तशा आहेत 2-4. मग परवा मला खोटं सांगितलं तुम्ही. कधी कधी सांगितलं? अहो सिंधू मावशीच्या मुलीच्या लग्नाला मी एकटीच नाही का गेले? तुम्ही म्हणाल एकही रजा शिल्लक नाहीये माझी. काय नाही नाही शाबल, त्याचं काय आहे म्हणजे तशा 2-3 म्हणजे पुरे कळलंय मला. तुम्हाला कधीच माझ्या माहेरच्या माणसांच्या लग्नाला यायचं नसतं. अगं असं काय बोलतेस तू? अगं मी गंमत केली तुझी. गंमत करत असत. तुला खरं वाटलं की काय? म्हणजे काय खरं नाहीये? अगं नाही, ऑफिसला निघालोय मी. चल तू डबा करून दे. चल लवकर. शेखर टिपरे बोलाल खोटं? चला ऑफिसला. आबा आयुष्यमान भव शुभम भव. आयुष्यमान आई काय येतात तुझं? आयुष्यभर झोप असेल. आयुष्य रे हात सोड माझा. तू वाजलं की तू उठला आता. काय तुझं आळशी होत चाललंय हा तू. शिरा तू विसरू नकोस. यू आर अ स्पोर्ट्समन. स्पोर्ट्समॅनला बरं का फिटनेस महत्वाचा आहे. फिटनेस इज अ मस्ट. पोट किती वाढलंय तुझं? पोट नाही आबा, छाती आहे माझी. छाती डाव्या मांडीकडे छाती कुठे आली? पोट आलं इकडे. काय ती सांगू नको. छाती एवढी मोठी आहे तुझी 2 फूट. काय ते सांगतो वगैरे? पोट बघा माझं. पोट बघा नाही काय ते सांगू नको. तू लगेच कामाला लाग. आयाच पाड्याचा गवाळपणा करतो वगैरे. ती शलाका बघ, शलाका ऑस्ट्रेलियामध्ये सकाळी उठून कामाला सुद्धा लागली असेल ती. त्यांचा दिवस 6 वाजता सुरू होतो. 7 वाजता शिफ्ट सुरू होते त्यांची. भोंगा असतो. हू कम ऑन गर्ल्स, बी रेडी फॉर द शूट. आबा ती नाईलाज होतो ना म्हणून उठते आधी. इकडे आईला 8:30 वाजता सुद्धा शंख वाजवावा लागायचा. कमॉन शलाका, उठ कमॉन शलाका. काय सांगू नको. आर्ग्युमेंट करू माझ्या बरोबर. आता उठते ना ते महत्वाचं आहे. मी उठलो असतो ना तिकडे ऑस्ट्रेलियात, तर मी उठलो असतो. तिकडचा क्लायमेट कसा असतो? तशी गर्दी असते आणि आता थोपटा होता तुम्ही. काय ते सांगू नको. तुझा आळस वाढत चाललाय. मी कळतं मला. तिकडे उठे महत्वाचं आहे. आळसाचं आता या वयामध्ये आळस अजिबात बरा नाही. चल 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 श्यामल, झालं की नाही तुझं? दे ना लवकर. हो झाली. तुमची तयारी झाली? हो मी तयार आहे. टिफिन दे लवकर. हो. भाजी कुठली केली? आज शलाकाच्या आवडीची भाजी आहे बरं का. हा म्हणजे तोंडल्याची भाजी केली आहे. हो. तोंडल्याची भाजी एक भारी आवडायची नाही तिला. आता तिकडे काय खात असेल देवाला ठाऊक. खाण्यापिण्याचे जरा नखरेच होते तिचे. ते तिथे मज्जेत खात असणार. तरी बरं मी आग्रह करून पापड आणि लोणचं दिलंच तिला. म्हटलं तिथे बर्गर खाऊन राहायला नको. श्यामल आपली पोरगी रमली तिथे. 3 दिवसानंतर फोन करते म्हणाली होती. आज 4था दिवस आहे. फोन कसा नाही आला? पण बरं आहे ना आता तिथे स्वतःच्या कामात रमली येते. तो सिद्धार्थ मात्र 1-2 दिवसांनी सारखा फोन करतो. आई तुम्ही कशा आहात? बाबा कसे आहेत? आबा कसे आहेत? म्हटलं बरे आहोत बाबा. काय गुणी मुलगा आहे नाही? हो हो ठीक आहे. टिफिन दे लवकर. हो. काय हसतेस काय तू?
नाही म्हटलं तो किती गोड मुलगा आहे सिद्धार्थ. हो कळलं मला, आपण नंतर बोलू या विषयावरती. चल मी निघतो, मला उशीर होतोय. सहन होत नाहीये मुलीचं लग्न. श्यामल, अगं ए श्यामल. अगं बाई नेने काकू केवढ्याने ओरडलात तुम्ही. दचकलीस? हो. तुला काही सवय नाही का? का हो कशाची? अगं माझीच. माझा आवाज हा असा. बरं तुला बातमी समजली का? काकू आता सोसायटीतली प्रत्येक बातमी आम्हाला तुम्ही देताना, तुम्ही दिली नाही तर मग कसं कळणार बरं? तेही खरंच म्हणा, म्हणजे नसेलच कळली. अगो तो सान्यांचा विनू, त्यानं कुठल्या त्या सुंदरगड सहकारी बँकेत म्हणे पैसे गुंतवले 50,000 रुपये त्याच्या बायकोच्या नावानं. बरं त्याचं काय झालं? अगो म्हणजे काय, बुडाली ना ती. अगो बाई कोण बायको? बायको नाही ग, बँक. अगं बाई 50,000 रुपयाला गंडा. अगो बाई आता आता काय गेले ना पैसे. तरी सांगत होते. कोण? आमचे हे ग 2 दिवसापासून सांगत होते त्याला, कुठेतरी तुला पैसे गुंतवायचे ना तर तू आमच्या JPPD स्कीम मध्ये गुंतव. वर्षभरात कोट्याधीश व्हाल, कोट्याधीश. अगं बाई कसली स्कीम म्हणालात काकू? JPPD? अगं JPPD तुला नाही सांगितलं मी? आता कधी सांगणार काकू तुम्ही? अगं त्यात काय, आत्ता सांगते. JPPD म्हणजे झटपट पैसे दुप्पट. म्हणजे समज तू 20,000 रुपये इन्व्हेस्ट केलेस. मी? अगं हो, म्हणजे तू 20,000 गुंतवलेस तर हरकत नाही, पण समजा गुंतवायचे नसतील तर नुसतं समज. ही नुसती स्कीम तर ऐक, बाकीचं सगळं नंतर बघू आपण. बोला. आधी तू 20,000 रुपये गुंतवायचेस, मग वर्षभरात 10% त्याचं व्याज किती होईल? आता 100ला 10 म्हणजे 1000. 2,000? हजाराला? नाही हो 20,000ला. बरोबर, अगदी बरोबर. आता हे 2,000 रुपये 1 महिना झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला परत करणार. मग तुम्ही 2 मेंबर मिळवायचे. त्या प्रत्येक मेंबर मागे तुम्हाला 2,000 रुपये मिळणार. असे तुम्ही 20 मेंबर करायचे. म्हणजे झाले किती रुपये तुम्हाला? कर, विचार कर, तोपर्यंत मी आलेच. 40,000? अगो बाई अरे काय ते सांग ना लवकर, वाजले किती? अरे पटकन सांगण्यासारखी नाहीये ती गोष्ट. ऐकलंस काय? तुला नीट समजावून सांगितलं ना तर पटेल बघ. नीट समजावून सांगतो. हे काय माझा राजीनामा वगैरे घेतोस की काय? नाही म्हटलं का? मग तू देतोय? अरे बाबा नाही रे, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, नीट ऐकून घे. काय ते? माझ्याकडे एक जबरदस्त स्कीम आहे. कसली? मध्ये मध्ये बोलू नको सांगितलं तुला. सॉरी सांग काय ते? सचिन तू पण ऐक. स्कीम अशी आहे, आधीच सांगतो, पैसे कमवायची स्कीम आहे. म्हणजे चिल्लर टाकायचे आणि नोटा खेचायच्या. अरे वा, हे चांगलं आहे. हा. फायद्याची असेल तर विचार करायला पाहिजे ना. हा. सांग. तर ऐक, सुरुवातीला तुम्हाला 20,000ची सोय करावी लागेल. काय ओरडतोस काय असा? अरे पण तू काय बोलला? फक्त चिल्लर टाकायची? अरे चिल्लरच वाटेल तुला, चिल्लरच वाटेल. एकदा ते गुंतवल्यानंतर जे पैसे येतील ना त्याचा विचार केलास ना तर चिल्लरच आहे ती. बरोबर, सांग काय ते लवकर. हा, तर 20,000 रुपये टाकल्यानंतर म्हणजे आपण 20 जणांना ही स्कीम पटवून द्यायची. म्हणजे तो प्रत्येक जण 20 जणातला प्रत्येक जण 20,000 रुपये भरणार. बरं का? चपाती वाढू तुम्हाला? हा. तर म्हणजे त्या 20 जणांच्या मागे आपल्याला प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार. म्हणजे मूळ रकमेच्या अर्धी कशी हवा? अहो दुप्पट नाही का, 40,000 रुपये होणार. मला अर्धी चपाती वाढव. अगं बाई हो का? देते. बरं भाजी वाढू का? हा, तर मी काय म्हणत होते, असे नाही फोन नाही, त्या स्वतः आल्या होत्या नेने काकू आणि मला बाहेर फोन वाजतो आहे. फोन हो का? हे आलेच. हॅलो. आता तू जे 20 मेंबर सांडलेस ना ते 20 मेंबर प्रत्येकी 20 मेंबर सांडणार आणि त्यावर तुला प्रत्येकी 2,000 रुपये मिळणार. म्हणजे झाले किती? 8 लाख. हा लक्षात आलं. आयला ही म्हणजे सॉलिड आयडिया यार. हा, मग आहे की नाही? अरे मग काय यार, आपले 20,000 पहिल्या फटक्यातच वसूल होणार आहे. नंतरचे फक्त छापत राहायचे. हा, आणि हे इथेच थांबणार नाही. हा. त्या 20 जणांनी आणलेले आणखीन 20 मेंबर्स, हा. म्हणजे झाले किती? 400. त्या 400 मेंबर्स मागे प्रत्येकी तुम्हाला 500 रुपये मिळणार. तर मला सांग, 400 गुणिले 20 किती झाले रे? 8,000. हा, अरे गुणिले 500 किती झाले? 40 लाख. बाप रे. हा, पण हे सगळे आता गुंतवले तर मग नाही. हा, कारण काय माहितीये का,
तुम्ही आता गुंतवलेत ना तर तुम्ही फर्स्ट रँक मध्ये येणार, कळलं का? ए माझं नाव घेऊन टाक. नाही रे गवस, मला सांग, समजा ही चेंज झालीच नाही तर? असं कसं होईल? नाही, समजा आपल्याला 20 मेंबर मिळालेच नाही तर काय होणार? अरे का नाही सापडणार? तुला काय वाटतं सचिन? अरे नक्की सापडणार. एवढ्या चांगल्या स्कीम साठी मेंबर सापडणार नाही तसं होईल का? मग तेच म्हणतो मी. हे बघ आता सगळे तयार झालेत हा. बरं चला माझंही नाव टाका. बघ हा पण तयार झालाय. टाकू तुझं नाव? नाही नको, जरा थांब. मी जरा विचार करून सांगतो. ती मेला विचारच करीत राह. ह्याचो विचार त्याचो विचार, काय तो विचार कर आणि पटकन माका काय ता सांग. अरे बाबा तुम्ही चहा पाठवून दे, मग सर्वांना साहेबांनी बोलवल्यावर. चला चला चला. नीट राहा ग. ए बाळा, आव्हा झालं का जेवण तुमचं? हो झालं झालं. कुणाचा फोन होता? अहो शलाकाचा फोन होता. मला वाटलं तुम्ही जेवताय म्हणून मी म्हटलं. काय 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 म्हणत होती? बरी आहे ना? हो हो मजेत आहे. रमलीये कामात, थोडं थोडं काम सुरू झालंय म्हणाली. मजेत आहे. आबा तुमच्या ते स्कीमचं लक्षात आहे ना? तुझ्या लक्षात आहे ना? हो, मी विचार करत होते यांना कसं सांगायचं. म्हणजे कसं आहे की यांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला. आधी त्या गोष्टीचा संशय घेणार ते, मग समजूत पटवून दिली तरी पटवून घेणार नाहीत. कसं श्यामला तू बोलून बघ शेखरशी. तुम्हाला सांगायचंच राहिलं बरं का, दुपारी नेने काकू आल्या होत्या. नेने काकू म्हणजे सोसायटीमध्ये काहीतरी नवीन भानगड असणार. नाही नाही, त्या सान्यांनी म्हणे कुठल्या तरी सहकारी बँकेमध्ये पैसे गुंतवले होते तर ती बँकच बुडाली. हो. काय सांगतेस काय आबा? हल्ली इन्व्हेस्टमेंट जरा रिस्कीच झालं ना सगळं. पण नेने काकू काय सांगत होत्या माहितीये का, त्यांच्याकडे एक इन्व्हेस्टमेंटची कुठली तरी स्कीम आहे म्हणे. श्यामल, स्कीम वरनं आठवलं, आज गवस ऑफिस मध्ये एक स्कीम घेऊन आला होता. म्हणजे सुरुवातीला आपण 20,000 रुपये गुंतवायचे आणि मग पुढच्या वर्षभरामध्ये आपण 20 मेंबर जमा करायचे. करेक्ट. आणि मग आपले 20,000 काढून घ्यायचे. मग ते 20 जण अजून 20 मेंबर जमवणार आणि मग आपण 400 मेंबर होणार. आणि मग त्या 400 मेंबरचे प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे किती झाले? 80 लाख. अरे पण हे सगळं तुला कसं कळलं? वाटलंच मला. हा गवस आहे ना, त्याला मी सिरियसली घेत नाही म्हणून त्यांनी घरी फोन करतो. नाही, मला ही नेने काकूनी सांगितलेली स्कीम आहे. नेने काकूनी? हो. अरे देवा, म्हणजे अख्ख्या सोसायटी भर झाली असणार. पण काय हरकत नाही, आतापर्यंत सगळ्यांना स्कीम कळले, त्यामुळे आपल्याला मेंबर मिळवायला सोपं झालं. आणि आपल्याला 20 मेंबर मिळाले ना तर खूप झालं. काय खूप झालं? मी म्हणतो ना श्यामल, ते हेच अल्पसंतुष्ट वृत्ती असते ना, ती नेहमी प्रगतीमध्ये खीळ घालते. अगं 20च का, 40 का नको, 50 का नको? हे बघ, माणसाने नेहमी ना अशी मोठी मोठी स्वप्न बघावी. काय नाही, मला तसंच वाटत होतं, पण मला वाटलं तुम्हाला आवडणारच नाही. काय बोलते? पण मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं? थांब जरा, आमटी दे बाबांना. आबा हे घ्या. भाजी देते मी. आमटी. चमचा हवाय का तुम्हाला? पोळी देतो मी. बाबा अहो सेम अशी स्कीम, म्हणजे ही स्कीम ना मला मनोजने ऐकवली होती. म्हणजे 20 मेंबर जमवायचे आणि प्रत्येकी 20,000. मी तुम्हाला सांगणारच होतो, म्हणजे मनोज म्हणाला की घरी सांगून बघ, पण तुम्ही वैतागाल म्हणून मी. अरे काय शिर्या, तू निदान मला विचारायचंच तरी. अरे पण तुझा नेम काय? पण बाबा स्कीम वाईट नाहीये ना, घ्यायला हरकत नाही ना? हो, अरे मी पण तोच विचार करतोय. म्हणजे 20 मेंबर काय कसेही मिळतील नाही? हा म्हणजे 80 लाख. म्हणजे बघा, तुमचे 80 लाख, माझे 80 लाख झाले 1,60,00,000. हा, एक मस्त गाडी घेऊ बाबा, आणि एक मोठं घरी घेऊ. प्रत्येकाला स्वतंत्र रूम. काय? ड्युप्लेक्स फ्लॅट. यस, वरच्या मजल्यावर मी. हा
फर्स्ट फ्लोअर माझा. बरं आबा, तुम्हाला काय हवं ते लवकर सांगून टाका तुम्ही. मला काही नको, का बरं? कारण माझं जेवण झालेलं आहे. हे श्यामल, हा? अगं आबांनी काही घेतलंच नाही. हो अगं बाई, खरंच की ह्या शिर्याच्या बोलण्याच्या नादात माझं लक्षच नाही राहिलं. काय शिर्या? शिर्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं. माझ्यामुळे काय? मग काय तर, माझं लक्षच राहिलं नाही ना. तुला नको ते विषय जेवताना काढायला सांगितले कोणी? बाबा. आता गप्प बस, नंतर चर्चा करू. जेव मुकट. 80 लाख, नॉट बॅड. आबा, अरे शेखर, ये काय म्हणतो, काय म्हणतो? आबा तुम्ही काहीच बोलला नाही. कुणाला? कुणाला असं नाही हो, हे इन्व्हेस्टमेंट स्कीम्स बद्दल चाललं होतं त्याबद्दल म्हणतोय मी. बरं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. आबा तुम्हाला आवडलेलं नाहीये का? आवडलं का? आवडलं ना. आबा मला तुमचं स्पष्ट मत हवंय, म्हणजे नेहमी सारखं अगदी स्पष्ट. काय शेखर, म्हणजे हे आहे ते वाईट आहे असं नाही, पण मला आपलं उगाच वाटतं की या सगळ्याचा मानसिक परिणाम होणार आहे तुमच्यावर. मानसिक परिणाम म्हणजे? हो, ये तुला मी सांगतो. काय बरं का शेखर, माणूस जेव्हा आवाक्या बाहेरची स्वप्न बघतो ना, तेव्हा त्यात तो नकळत गुरफटत जातो. म्हणजे आज शिरताना त्याला हे सगळं फार मोठं आकर्षक वाटतं, पण नंतर काय होतं? काय होतं? तू माशी पाहिलीस का कोळ्याच्या जाळ्यात शिरलेली? तर तिच्या लक्षात येत नाही शिरताना की नंतर काय तडफड होणार आहे. म्हणजे तुझ्या लक्षात आलं का मला काय म्हणायचंय ते? नाही आबा, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, पण या केस मध्ये तशी तेवढी रिस्क नाहीच आहे, नाही का? अरे असं तू म्हणतोस, पण मला सांग शेखर, तुम्ही बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चालला आहात. म्हणजे समजा मी काय म्हणतो, तू मला समजा हे मेंबर्स मिळालेच नाही. असं कसं होईल? एवढे लोक आणि समज रे, मिळाले नाहीत तर तुमची मानसिक अवस्था काय होईल? एवढे पैसे घातले ते बाहेर येतील ना, ते आपले पैसे बुडणार नाहीत ना, हा भयगंड जीव घेणा असतो. आणि तो एकट्यालाच नाही तर तुम्हाला तिघांनाही पछाडणार, सतावणार. माझ्या डोक्यात असं चाललंय की या सगळ्यामध्ये आपल्या घराची शांती टिकणार कशी? शेखर, नवं घर घेता आलं नाही तरी चालेल, पण आहे हे घर विस्कटता नये. कळलं तुला? काय झालंय? नाही, काय नाही. झोप येत नाही तुम्हाला? नाही, तसं नाही. शला कशी आठवण येते की काय तुम्हाला? नाही ग. अहो काय झालं? अस्वस्थ का तुम्ही? हा, सांगा बरं. श्यामल, मला काय वाटतं, आपण नको घेऊया ती स्कीम. का, तुम्हाला धोका वाटतो का त्याच्यामध्ये? नाही, अगं धोका वगैरे काय नाही ग. नाही, मग राहू दे ना. नको तर नको, एवढं काय विचार करण्यासारखं? नाही श्यामल, मी आबांशी बोललो ह्या विषयावर. हो का? काय म्हणाले? आबा म्हणजे
ते काय म्हणाले ते सगळं काही मला तुला सांगता यायचं नाही, पण त्यांचा मतितार्थ कळला मला. काय तो? ते म्हणाले की माणसानं स्वप्न बघावीत, जरूर बघावीत, पण त्याच्या मागे धावताना आपली फरफट होऊ देऊ नये. म्हणजे एक माणूस स्वप्न बघून धावतोय आणि त्याला सावरण्यासाठी तिघांची फरफट होते असं नको. इथे तर आपण तिघही स्वप्न बघतोय, त्यामुळे हो ते खरंच आहे. आबा म्हणाले की घर बदलायचंय, जरूर बदला, पण ते बदलताना हे घर विस्कटणार नाही याची काळजी घ्या. नाही खरंच आहे. मलाही मगाशी जाणवलं हो जेवताना. हे सगळं बोलताना आपलं तिघांचंही लक्षच नव्हतं जेवणाकडे, सगळंच विसरून गेलो. एवढं काय, आता दुपारी शलकाचा फोन आला होता, हे तुम्हाला सगळ्यांना सांगायला पण विसरले नाही का मी. बघितलंस आबा किती अचूक बोलले होते ते. काय शेखर थांबाला काय 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 झालं? नाही आबा काय नाही, तुम्ही पळा, काय काय नाही. अगं काय काय झालं काय श्यामाला? अरे शेखर तू काय बोललास का हिला? नाही अहो आबा मी काहीच बोललो नाही, मी फक्त तुम्ही मला काय बोललात ते सांगितलं तिला. नाही आबा घाबरण्यासारखं काही नाहीये. आम्ही दोघांनी असं ठरवलंय की आपण नाही घ्यायची ती स्कीम. म्हणजे हे घर नाही विस्कटायचंय आम्हाला. शाबास शाबास. बरं का, सकाळी माझं घर विस्कटेल असं वाटत होतं मला, पण हे बंध मजबूत आहेत याची खात्री पटली आता. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी